हाय हॅलो नमस्ते मित्रांनो, एस टी महामंडळ मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, MIC रिपोर्ट एस टी महामंडळ विषयी पूर्ण माहिती, आज आलेली अपडेट आणि ताजी खबर मित्रांनो खूप महत्वाची आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. शेड्यूल नुसार आलेला आहे. काय आहे ई प्रक्रिया आणि टेंडर्स कशासाठी आहे, किती पदासाठी आणि कोठे कोठे अर्ज मागवले गेले आहे. तर चला मित्रांनो बघूया ई टेंडर विषयी आणि पूर्ण माहिती आणि काय आहे अपडेट आपल्यासाठी. तर खूप महत्वाचं आहे मित्रांनो. एस टी महामंडळ मध्ये अनेक प्रकारचे पदे भरली जाणार आहेत, पण ते नेमकं कधी आणि कशा प्रकारे भरली जाणार आहे हे आपण ई टेंडर मध्ये बघूया. तर मित्रांनो पुढची माहिती, ई टेंडर काय आहे, ई माहिती प्रक्रिया काय आहे तर बघूया. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, कर्मचारी खाते, मध्यवर्ती कार्यालय, पहिला मजला, महाराष्ट्र वाहतूक भवन, डॉक्टर आनंदराव नायर मार्ग. मित्रांनो तुम्ही बघू शकता एस टी महामंडळ तर्फे आजची ई निविदा सूचना प्रकारे सन 2025-26 यामध्ये ईमेल करून काही जिल्ह्यांमध्ये माहिती मागवण्यात आली आहे. तर नेमकी काय माहिती मागवण्यात आली आहे तर आपण पुढे बघूया. ई निविदा सूचना ईमेल करून मागवण्यात आलेली आहे. महामंडळ प्रवासी वाहतूक संबंधी सेवा देणारे सर्व अग्रगण्य महामंडळ आहे. त्याचप्रमाणे एस टी महामंडळामार्फत मनुष्यबळ उपलब्ध करून देणाऱ्या बाह्य संस्थेकडून चालक व सहाय्यक निवड करार पद्धतीने, तुम्ही बघू शकता मागे याबद्दल मी एक व्हिडिओ टाकला होता की एस टी महामंडळात कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरती होणार आहे. 30,000 रुपये वेतन दिले जाणार आहे आणि भरपूर असे 7,450 या पदासाठी पूर्ण ही भरती होणार आहे. तर आता त्यांनी त्याच विषयी ई निविदा प्रक्रिया केली आहे. ईमेल करून 6 जिल्ह्यांसाठी, तुम्ही बघू शकता इथं 6 जिल्ह्यांसाठी माहिती मागवली आहे. तर बघूया पुढे काय आहे. महामंडळ मुंबई प्रदेश, बघा मित्रांनो ईमेल आलेला आहे. ई निविदा सूचना प्रक्रिया मागवली गेली आहे. मुंबई प्रदेश, पुणे प्रदेश आणि त्याचप्रमाणे मित्रांनो नाशिक प्रदेश, तुम्ही बघू शकता नाशिक प्रदेश साठी सुद्धा ईमेल आला आहे. छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती या प्रकारे 6 जिल्ह्यांमधून ही ई निविदा सूचना मागवण्यात आली आहे. ईमेल करून मागवण्यात आली आहे. हा कॉन्टॅक्ट नंबर आहे. त्याप्रमाणे ई निविदा सूचना, निविद प्रपत्र, निविद फॉर्म काय मागवण्यात आलेला आहे बघा मित्रांनो. ई निविदा सूचना, निविद प्रपत्र आणि निविद फॉर्म मागवण्यात आले आहे आणि पूर्व पात्रता, इतर अटी व शर्ती सर्व काही त्यांनी संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेला आहे. त्याचप्रमाणे भरपूर अशा प्रमाणात एस टी महामंडळ जागा काढणार आहे, अर्ज मागवणार आहे आणि त्यांनी सध्या आता ईमेल करून ई निविदा सूचना पाठवलेली आहे. तर आपण बघूया पुढे काय आपल्यासाठी आता महाव्यवस्थापक कडून काय माहिती येते आणि भरती प्रक्रिया काय आहे. कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरती तर होणारच आहे, पण आता ही भरतीस प्रारंभ होणार आहे त्याचा व्हिडिओ नक्कीच अपलोड लवकरात लवकर करण्यात येणार आहे. पण आज जी काही सूचना मित्रांनो आली होती ती सूचना मी तुम्हाला लवकरात लवकर कळवली आहे आणि पुढची सूचना ही तुम्हाला लवकरात लवकर कळवेल. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ लवकरात लवकर घ्या. चला तर मग धन्यवाद.